अर्धशतकाहून अधिक काळ रंगभूमीवर किंवा चित्रपटात राहायचं किंवा टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती राहायचं आणि कंटाळायचं नाही आणि लोकांनाही कंटाळून द्यायचं नाही. विनोद आणि खलनायकत्व याच्या सीमारेषांमधनं जायचं आणि तरीही पूर्ण खलनायकाचं रूपही द्यायचं नाही आणि पूर्ण विनोदी रूप द्यायचं नाही. ही तारेवरची कसरत तशी कठीण आहे जशी दुसरी तारेवरची कसरत कठीण आहे. राजकारणात राहायचं पण राजकारणाच्या बाहेर मग राजकारणात काम करायचं. अशा या सर्व तारेवरच्या कसरती करणारी एक व्यक्ती म्हणजे सर्वांच्या परिचित असलेली निळू फुले. सगळ्यांना ते नट म्हणून माहिती आहेत पण राजकारणी म्हणून कमी माहिती आहेत. किंबहुना त्यांचं नट होणं हे उद्दिष्ट कधी नव्हतंच. राजकारण हेच खरं, बरोबर ना? अगदी खरं आहे. म्हणजे कसं काय झालं ते? एक तर सेवादलाचा संसार चालवायचा होता, तर मग गणपती उत्सवामध्ये मे महिन्याच्या सुट्टीमध्ये नाटकं करायची, लोकनाट्य करायची आणि यातून मिळणारा पैसा सेवादलाच्या सगळ्या इतर खर्चाकरता द्यायचा. असं करता करता मी नट झालो. नकला चांगला करत होतो म्हणून मला लोकांनी नट केलं. म्हणजे विशेषतः आमचे आवाबेन देशपांडे आणि डॉक्टर देशपांडे म्हणाले, अरे तुझं सगळ्यात ग्रामीण चांगलं बोलतो, तू लोकनाट्यात काम करायचं. म्हटलं ठीक आहे. त्याच्या अगोदर आम्ही आमच्या जी खड्डा पटांगण शाखा आहे त्या शाखेवर आम्ही एक नीरफरागे नावाचे आमचे मित्र होते, त्यांनी एक लोकनाट्य लिहिलं. ते खूपच असं बटबटीत होतं. सावकार आणि गरीब माणूस असं या दोघांच्या लढाईतलं एक. आणि त्यातही मी पहिल्यांदा काम केलं. त्यावेळेला मला वाटतं 15-1 वर्षाचं मी असेल. आणि यातून खरं म्हणजे मी यात पडलो. नट व्हावं, आपण सिनेमात जावं किंवा व्यावसायिक नाटकात भाग घ्यावा असं काही, ती प्रसिद्धी, ती कीर्ती, तो पैसा काय तसं त्यावेळेला नव्हतंही म्हणा. त्यावेळेला विशेष काहीच नव्हतं. पण तुमचं काही गावातलं वातावरण राष्ट्रसेवा दल का? हा, संपूर्ण आमच्या लहानपणापासून या चळवळी चालू होत्या. माझे सगळे नातेवाईक मंडळी, माझा थोरला भाऊ, ही सगळी मंडळी राष्ट्रीय चळवळीत कामं करत होती. म्हणजे प्रत्यक्ष गांधीवाद किंवा असं नाही, राष्ट्रीय चळवळीत होते. स्वातंत्र्याची जी चळवळ चालू होती त्याच्यामध्ये मग प्रभात फेऱ्या होत्या, झेंडावंदनं होती, मोर्चे काढायचे होते, निदर्शनं करायचे होते. या त्यात आम्ही सगळी लहान मंडळी. त्यामुळे मग ते लोकनाट्याकडे. हो. पण नंतरच्या काळामध्ये म्हणजे आता तुमचं तर वैशिष्ट्य असं आहे, जसं तुमच्या पिढीतल्या बहुतेकांचं आहे, की त्या सगळ्या मीडिया तुम्ही पाहिले ज्यावेळेला टेलिव्हिजन नव्हताच. हो हो. किंवा खरं म्हणजे आजच्या अर्थाने एवढाली थिएटर, डॉल्बी साऊंड, चित्रपट सुद्धा नव्हते. हो. त्यावेळेला तुम्ही नाटकाच्या मार्फत आलात आणि मग चित्रपटामध्ये गेलात आणि हळूहळू मग नाटक मागेच पडलं तुमच्या ह्याच्यामध्ये. तर मग त्याचा प्रत्यक्षात लोकांवरती परिणाम करायला नाटक सुद्धा आहेच ना? नाही, पण नाटक मी कधी सोडलं नाही. मी कायम मी नाटक करतच राहिलो. म्हणजे असं कधी घडलं नाही की मी आता सिनेमा करतोय म्हणून मी नाटक पूर्ण नाही, असं नाही. मी सिनेमाबरोबर नाटकही करत राहिलो आणि खूप चांगली नाटकं त्यावेळेला केली. म्हणजे सकाराम बँडर सारखं केलंय, जंगली कबूतर केलंय, बेबी सारखं नाटक केलंय, सूर्यास्त केलेलं आहे, रणदोघांची केलंय. तर मग हे सगळं सिनेमा चालू असताना मी ही केले आणि त्याकरता मुद्दाम म्हणून वेळ काढलाय. आता त्याच्यामधले चिकार वादग्रस्त झालेलं सर्वात म्हणजे बाइंडर आहे. बाइंडर आणि तो म्हणजे असा अगदी अंगावर येणाराच वाद होता, म्हणजे ते करायचं की नाही. पण मग त्या वादांना तुम्ही झेपवू शकलात याचं कारण त्या नाटकामधली ताकद का तुमचं कन्व्हिक्शन्स? नाटकामध्ये ताकद होती, निश्चितच नाटकामध्ये ताकद होती. आणि मी पहिल्यांदा लोकनाट्यातून नाटकात काम करत होतो. खरं म्हणजे मला लोकांनी स्वीकारलं कसं याचं मला आश्चर्य वाटतं. कारण माझी भाषा ग्रामीण होती तरी पण मला अगदी घोटून कमलाकर सारंगनी, कारण तो ब्राह्मण आहे आणि मग त्याच्या तोंडामध्ये ती सगळी ब्राह्मणी आहे, पण शिव्या आहेत पण त्या सगळ्या ब्राह्मणी याच्यामध्ये आहेत. तर हे सगळं घोटून घेतलेलं होतं. तर हा जो तुमचा ग्रामीण टोन तुम्ही म्हणता, जो अनेक तुमच्या हा मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रातला. अगदी खरं. त्याचं काय कारण? म्हणजे तुमचा वावर तिथला आणि जी सगळी पुढारी मंडळी पाहिली ती पश्चिम महाराष्ट्रातली पाहिली. गाव पातळीवरून तालुका जिल्हा पातळीवरची जी मंडळी होती ती सगळी पश्चिम महाराष्ट्रातलीच.
राष्ट्रीय चळवळीच्या निमित्तानं, सेवादलाच्या निमित्तानं ती त्यांच्या अवतीभोवती योगाला फिरायचा. त्यामुळं त्यांच्या नकला करणं, ते पोशाख कसे घालतात, बोलतात कसे, त्यांच्या मॅनरिझम्स काय, त्या सगळ्या गोष्टींचा आपोआपच अभ्यास झाला. कारण तसं म्हटलं तर तुमच्या घरात प्रत्यक्ष तुम्हाला सत्यशोधकी वारसा आहे. म्हणजे तुम्ही फुले म्हणजे ओढून ताणून फुले नाही, मी खापर पणतू आहे. तुम्ही महात्मा फुल्यांचे खापर पणतू आहात डायरेक्ट. अगदी. आणि ते त्यांचं गाव जिथे तुम्ही पण त्याच. हो, म्हणजे 3-4 पिढ्या आम्ही पुण्यात आलो. आणि त्याच्या अगोदर ही मंडळी खळद खानावडी जे गाव आहे त्यांचं, ज्योतिबांचं, तिथे राहत होती. अजूनही काही मंडळी तिथं आहेत. पण आम्ही 3-4 पिढ्या तिथं आलो. म्हणजे फुले ज्यावेळेला गंजपेठेत राहायला आले त्यावेळीपासून हा सगळा फुले मंडळी पुण्यामध्ये स्थायिक झाली. तर त्याच्यामधला मी. म्हणजे तुमचा राष्ट्रसेवा दलात येण्याचा जो मार्ग आहे तो तसा नाही म्हटलं तरी 150 वर्षापूर्वीच ठरला असं म्हणायला असं म्हणायला हरकत नाही. आणि मग त्या राष्ट्रसेवा दलात खरं म्हणजे तुम्ही राजकारणात उतरायच्याच मनस्थितीत होतात ना त्यावेळेला. मी राष्ट्रसेवा दलामध्ये फुल टायमर होतो 1 वर्ष. आणि त्यानंतर मी समाजवादी पक्षाचा फुल टायमर म्हणून वर्षभर काम केलेलं आहे. आणि आयुष्यभर हेच काम करायचं असं पूर्ण मनाशी ठरवलेलं होतं. फुल टायमर होऊन अगदी पक्षाचंच काम करायचं आहे. कारण ही तत्व, हे विचार हे खरोखर अतिशय मोलाचे आहेत. आणि हे याकरता लागणारे जे काही आहे, याच्याकरता झगडण्याकरता, संघर्ष करण्याकरता जी एक मानसिकता लागते ती आपल्या जो आहे. आणि घरामध्ये परवानगी घेऊन मी ते काम सुरू केलं. घरामध्ये गरिबी खूप होती, पण मी ठरवून सांगितलं होतं की मी एक 10-11 वर्ष माळीकाम करीन. माळीकाम करत होतो मी. आणि त्यानंतर मी पूर्णपणे राजकीय पक्षाचं काम करणार आहे. आणि त्या अनुषंगानं मग लिखाण करावं असंही होतं. रेग्युलर माळीकाम, रेग्युलर म्हणजे अगदी रोजगारावर. म्हणजे मी आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज जे आहे रेसकोर्सच्या समोर पुण्याचं, तर यातला सगळा बाग बगीचा आज जो काय आहे तो मी केलेला आहे. मी त्यावेळेला हेडमाळी होतो. कारण का, पार्क्स अँड गार्डनचा एक डिप्लोमा महाराष्ट्र शासनाचा होता. त्या गव्हर्नमेंट हाऊसवर चालायचा तो एक 2-2.5 वर्षाचा कोर्स. असा माळी असण्याचा आता पण कोर्स आहे म्हणजे माळीगावाचा कोर्स आहे. आणि तो मी केला. आणि जरा बरा बोलतो, बरा राहतो म्हटल्यानंतर बालगंधर्वांचे जावई कर्नल वाबळे म्हणून होते. त्यांनी मला पाहिलं, फुले तू इथं कसा? म्हटलं मी साहेब हे घेतलेलं आहे. चल तुला हेडमाळी करून टाकतो म्हणलं. तूच हेडमाळी. असा मी हेडमाळी झालो. आणि 11 वर्ष काम केलं. ते गार्डन सगळं तुमचं. हो, अगदी क्रिएशन आहे. हो, अगदी. आणि ते हेडमाळी म्हणजे तो जो काही पगार त्यावेळेला किती असेल? 80 रुपये पगार. त्याच वेळेला तुम्ही ठरवलं होतं की राजकारणात जायचं. अगदी. आणि घरातली जरा इतर बंधू कामाला लागले की आपण हे सगळं सोडायचं. आणि ते कलापथकही करत होतो त्या काळामध्ये. आणि कलापथकही करायचं आणि पक्षाचं काम करायचं. पण मग आता तुम्ही मगाशी म्हणलात तो तत्व आणि विचार तुम्हाला पटला. हो. आता तुम्ही माळीकाम करत होतात. जरी सत्यशोधकी वारसा असला तरी ते तत्व आणि विचार पटवणारा असा कोणतरी प्रभावी पंडित पाहिजे असं म्हणतात. सेवा दलातून ते खरं आलं. म्हणजे कोण, तुमचा संपर्क कोणाशी आला? माझ्या वेळेला होते आप्पा मायदे होते. त्यानंतर गप्र प्रधान होते, भाई वैद्य होते, बाबा आडा होते, SM जोशी होते. तर या सगळ्या मंडळींनी आमची मनं घडवली त्या काळामध्ये. अलीकडेच वारलेले विनायकराव कुलकर्णी सुद्धा. विनायकराव होता, अगदी प्रश्नच नाही. विनायकराव तर नंतर त्यांना माझा परिचय झाला. पण त्यांच्यावर गप्पा मारला मी नेहमी जात. आणि त्यावेळेला मुख्य त्यांच्यामधला जो राजकारणाचा स्रोत म्हणून असणार तो, ज्याला हल्ली आपण डावा किंवा पुरोगामी किंवा लोकशाहीवादी असं म्हटलं जातं, तो होता. आत्ता आपण जे पाहतोय ते अगदी वेगळं वातावरण आहे. अगदीच वेगळं वातावरण. पण मग ते तुम्हाला असं नाही कधी वाटलं की त्या तो विचाराचा पराभव झाला, का तुम्ही अपुरे पडलात, का चळवळ पुढे गेली नाही? म्हणजे त्याचं काहीतरी तुम्ही आत्मचिंतन केलंच असेल. मला असं वाटतं की लोहियांचा विचार, खरं म्हणजे ज्याला आपण म्हणू, विनायकराव सांगत होते, तर या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे जे काडर लागतं, विचारांचं पूर्ण जीवन झोकून देण्याचं, अशा स्वरूपाची माणसं दुसऱ्या पिढीमध्ये मिळणं फार कठीण होत गेलं. मला वाटतं हे सर्वच पक्षामध्ये घडलं असावं.
आणि स्वातंत्र्याच्या अगोदरचा जो काँग्रेस पक्ष होता तो आणि त्यानंतरचा काँग्रेस पक्ष यामध्ये मोठं जमीन आसमानाचा फरक पडला. तर लोहिया आम्हाला एक समजून सांगायचे की 1942चा काँग्रेस पक्ष किंवा 47 स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरचा काँग्रेस पक्ष याच्यामध्ये माणसं झोकून देत होती या सगळ्या चळवळीमध्ये. नंतर जी आली ती फायदा तोट्यासाठी आलेली माणसं आहेत. हे सारं नीट समजून घ्यायला होतं. तसंच या पक्षांच्या चळवळी जशा वाढत गेल्या बिहारमध्ये, UPमध्ये, MP मध्ये, राजस्थानमध्ये पक्ष वाढत होता आणि हळूहळू त्यांचा प्रभावही वाढतो असं बघितल्यानंतर जी माणसं तिकडे आली त्या माणसामध्ये तो मूल्यांविषयीचा आग्रह किंवा वैचारिक बैठक ती तितकीशी पक्की नव्हती. आणि मग माणसं मग अशी विस्वसित दिसायला लागली, कळायला लागलं की ही लवकर वाया जाणार आहेत. तर अशी विचारवंत जी मंडळी होती त्याने फार जवळून पाहिलं होतं की खरं म्हणजे लोहियांच्यावर गप्पा मात्र लक्षात यायचं की या माणसाला खरं राजकारणी होण्याचं फारसंही नव्हतं. हा साहित्य, शिल्प, इतिहास याच्यामध्ये रमलेला माणूस आहे. हा नाईलाजानं राजकारणात आहे असं वाटायचं. आणि या सगळ्याच मंडळींनी म्हणून लोहियांच्याबद्दल असं म्हणतात की या माणसाच्या हातून संघटन का घडलं नाही, की संघटन करावं त्याकरता एक विशिष्ट मानसिकता लागते. तसली मानसिकता त्या मंडळींच्याकडे नव्हती, म्हणून कदाचित असं घडलं असावं. पण एक कारण असं दिसतंय की जेवढा संस्कार विचारांचा होता तेवढा त्या माणसांच्या व्यक्तिमत्वाचा होता. म्हणजे त्यांची जीवनशैली असेल किंवा विचार पद्धती असेल, म्हणजे तत्व वगैरे वेगळं, शिवाय ते माणसांचं पर्सनल इंटेग्रिटी किंवा चारित्र्य फार महत्वाचं होतं. मला असं ते नेहमी सांगायचे की कथनी और करनी की बात. की माणूस बोलतो काय आणि तो वागतो कसा. माणूस पहिल्यांदा विचार करा की हा जे काही व्यासपीठावर सांगतोय ते याच्या खाजगी जीवनामध्ये आहे काय हे बघा आणि याच्यावर ठरवा की हा माणूस काय लायकीचा पात्रतेचा आहे. याबद्दल ते आग्रही होते फार. म्हणजे आम्ही आमच्या एका श्रीमंत कार्यकर्त्याकडे जेवायला त्यांना घेऊन गेलो होतो, तेव्हा ते विचारत होतं तुझ्या कुत्र्यावर किती खर्च करतेस. तर हे सगळं असं ते कथनी और करणीची बात असायची. तसा चारित्र्य आणि व्यवहार आणि तत्व असं तिन्ही एकत्र असलेले आता हल्ली पुढारी फारसे दिसत नाहीत. आणि त्याच्यामुळे तुम्ही राजकारणात नाही तर चित्रपटात, नाट्य क्षेत्रात आहात हे खरं, परंतु अनेक संस्कार जे मानले जातात त्याच्यामध्ये ती व्यक्ती, पुढारी, विचार, तसं प्रत्यक्ष दारिद्र्य पाहणं, अनुभवणं हाही एक संस्कार होता. पण त्या तुमच्या जीवनाच्या भागाकडे आपण 1 मिनिटाच्या छोट्या ब्रेक नंतर येऊया. गेल्या 10 वर्षामध्ये विशेषतः युरोप, अमेरिकेमध्ये समाजवादी विचाराची पिछेहाट झाल्यानंतर असं काही मंडळी म्हणायला लागली की आता समाजवाद संपला. तेव्हा एका अगदी अमेरिकेसारख्या भांडवलच्या देशातल्याच एका माणसाने, ते काळे कृष्णवर्णी आहेत, त्यांनी सांगितलं जोपर्यंत जगामध्ये दारिद्र्य, अन्याय आणि विषमता आहे तोपर्यंत समाजवादाचा विचार संपणार नाही, तो राहणारच. कारण ह्या 3 गोष्टी आहेत. आणि 300 कोटी जगातले लोक आज अर्धपोटी झोपतात, ही वस्तुस्थिती आहे. अशा अर्धपोटी माणसांबरोबर तुम्ही चक्क काही दिवस काढलेले आहेत आदिवासींमध्ये किंवा शेतमजुरांमध्ये. तो संस्कार पण आहे तुमच्या. हो, मी त्या आदिवासींमध्ये मी ज्या वेळेला विदर्भात जायचो त्यावेळी आदिवासी चळवळीमध्ये काम करणारी, शेतमजुरांच्या चळवळीमध्ये काम करणारी कार्यकर्ती मंडळी यायची आणि आम्ही लोक त्यांना पैशाची म्हणा इतर मदत करत असू. तर त्यावेळी नक्षलवादी चळवळी त्या भागामध्ये चांगली रुजलेली होती. तर एकदा ती मंडळी सगळी मला नाटक संपल्यानंतर भेटायला आली आणि उद्या तुम्ही दुपारी माझ्याकडे जेवायला या म्हणा. म्हणजे त्या नक्षलवाद्यांच्या संघटित केलेल्या आदिवासी. तर मला खूप आनंद वाटला, कारण त्याही लोकांना माहीत होतं की हा माणूस आपल्या कार्यकर्त्यांना मदत पाठवतो, करतो. आम्ही सगळेच करत होतो. म्हणजे डॉक्टर लागोही करायचे, माझ्याबरोबर इतरही मंडळी असायची, ती काही ना काही या ना त्या निमित्तानं कार्यकर्त्यांना मदत करत होती. मला वाटतं की ती जी सामाजिक उत्तंत्र निधीची जी कल्पना आली ती त्यातूनच आली. कारण माझे जळगावचे मित्र आहेत, राम आपटे, वारले ते म्हणाले असे किती दिवस तुम्ही खिशातून पैसे काढून द्याल आणि किती लोकांना द्याल, तसं करू नका म्हणाले. काहीतरी ठोस काहीतरी कार्यक्रम करा. आणि त्यातून ही सामाजिक कृतज्ञता निधीची कल्पना आली. तर मी सांगत होतो असं की ते
ही मंडळी एक दिवशी- आदिवासी जेवायला बोलवलं. हो हो. आणि मी पहिल्यांदा त्या लोकांच्या वाड्या वस्तीवर गेलो होतो आणि दुपारचं जेवण केलं होतं. ती सगळी मंडळी अशी फेर धरून बसलेली होती आणि आम्हाला जेवण वाढतं. ते म्हणाले, आज आम्ही तुमच्याकरता मेजवानी केली. काय मेजवानी? तर त्यांनी उंदीर मारले होते. मेजवानीला उंदीर म्हणजे आपल्याकडं बकरं मारणं किंवा एक कोंबडा मारणं किंवा श्रीखंड देणं, त्या पद्धतीने ते इतक्या चवीने सांगत होते की आज तुमच्याकरता आम्ही मोठाले उंदीर मारले. तर काय- काही भाग त्या दारिद्र्याचा आणि मागासलेपणाचा आहे. त्यांच्याकडे ती प्रथा आहे असं काय की हो. आणि पाहुण्यांच्या करता हो. पोचलेले उंदीर, हो. मोठा उंदीर हो. मारायचा. नाही, पण ती प्रथा आहे असं काय की शहरी मध्यमवर्गीय लोक म्हणतात हं. ते जणू काही त्यांचं दारिद्र्याचा उल्लेख न करायचा म्हणून करतात. असं. प्रत्यक्षात म्हणजे ते प्रत्यक्षात काही- दारिद्र्याचं दारिद्र्य हेच आहे त्याचं महत्त्वाचं मुख्य कारण आहे. त्यामुळे पण तुम्हाला व्यक्तिगत जीवनात सुद्धा गरिबीचाच हो. अनुभव गरीब खरं म्हणजे हे तुमच्या हा घरामध्ये घरामध्ये घरची गरिबीच होती. एकेकाळी थोडी 2-4 दुकानं होती मंडईमध्ये वगैरे इकडे तिकडं, पण त्यानंतर फारसं काही राहिलं नाही. म्हणजे हां. मला आठवते असे की घरातल्या प्रत्येकाला नोकरी करावं लागत होती. माझी आई तर चक्क मोलकर्णीचं काम करत होती, दोन भांड्याचं काम करत होती. हां. एका मिशनच्या वसतिगृहामध्ये पुण्यामध्ये, हां. या पंचवद मिशनच्या वसतिगृहामध्ये तिनं चक्क स्वयंपाकिनीचं काम केलेलं आहे. हां. तर आम्ही तसं दारिद्र्यता खूप जवळून पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे तुम्हाला समाजवादाचं तत्वज्ञान. केव्हाही त्याचा पण प्रभाव. नंतरच्या काळात, आता गेल्या काही काळात तुम्ही तुमच्या कदाचित पक्षातनं बाहेर पडल्यामुळे असेल किंवा हां. पक्ष कार्य थांबवल्यामुळे असेल, त्याची व्याप्ती थोडी वाढवली. म्हणजे अंधश्रद्धा विरोधी चळवळ. हां. कशामुळं आज माणसं दरिद्री राहतात, या पाठीमागची कारणं शोधताना असं लक्षात आलं की बुवा शिक्षण नाही, हम्म. अंधश्रद्धा आहेत. हम्म. तेव्हा निश्चितच या माणसांचं शोषण मोठ्या प्रमाणावर होतं. हम्म. तर मग काय केलं पाहिजे आपण? जी मंडळी कोणी अशा पद्धतीचं काम करतायत, आता दाभोळकरांसारखा माणूस ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतो, तर या मंडळीला मदत करणे, हम्म. त्यांच्या सभानं जाणे, हम्म. त्यांच्याकरता निधी जमवणे वगैरे असल्या गोष्टी करत कारण राहिले. आता तुम्ही जवळजवळ 70 आहात हो. आणि गेले 36-37 वर्ष तर तुम्ही हं. नाही म्हटलं तरी व्यावसायिक हो, 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 हो. स्तरावरती आहात. आणि त्याच्या अगोदर लोकनाट्य जगात पण. हो. आणि तसं म्हटलं तर अनेक पराभवाचे झटके आहेत वैचारिक पातळीवरती, समाजवादाची पिछाड. पण तरी तुम्ही त्याच्यामुळे नाउमेद झालेले दिसत नाही. नाही, निराश खूप झालो तरी मला असं वाटतं, नाउमेद नाही झाला, निराशेचे प्रसंग आले तरी तरी सुद्धा त्याचं काय कारण आहे? नाही, त्याचं माझा अजून त्या तत्वांवर विश्वास आहे. हम्म. मला असं वाटतं की हे हा काळ पण जाईल असं. निश्चित जायलाच हवा हम्म. आणि जाणार तो. हम्म. असं होणारच नाही. माणसाने माणसाशी कसं वागायचं, हम्म. आणि माणसामधला एक स्तर इतक्या मोठ्या पातळीवर, उच्च पातळीवर इतकी चैन मौज करतो आणि असंख्य 40% लोक ज्यांना एक वेळचं जेवण मिळणं स्वनीट सहज शक्य होत नाही, तर ही परिस्थिती केवळ अशक्य आहे. शक्यच नाही असं राहणं. यातून मग अराजक निर्माण होईल. हम्म. आणि हे अराजक कदाचित माणसानं विचार करायला हवा की ही अशी अवस्था काय. मी नेहमी म्हणतो की पुण्यामध्ये काहीतरी चुकून माकून चोरी व्हायची. माझ्या लहानपणामध्ये एखादी म्हणजे चोरी झाली तर सगळं गावच्या गाव ते ज्या ठिकाणी चोरी झाली त्या ठिकाणी बघायचं. आज अशी परिस्थिती की पुण्यामधल्या जवळजवळ सगळ्या गल्ल्यामध्ये रोज 5-6 चोऱ्या होतात. हम्म. तर याची काय कारणं आहेत? याची कारणं ही बेरोजगारी आहे. हम्म. माणसं गावाकडून आली आहेत, त्या गावामध्ये त्यांना रोजगार नाही आहे, शहरात बकाल होत आहेत, आणि माणसांच्या मध्यमवर्गांच्या पांढरपेशांच्या घरामध्ये लोक चक्क घुसून किंवा गळ्यातली मंगळसूत्र तोडतायत. त्याचा अर्थ एका निराळ्या पद्धतीचं बंड करतायत. हम्म. तर ह्या सगळ्या परिस्थितीकडे हे अराजकाची लक्षण आहे का? लक्ष केव्हाही, आणि आपल्या पांढरपेशा मध्यमवर्गाने याच्याकडे फार दुर्लक्ष केलं. हम्म. त्यांना पाणी मिळणं, त्यांना सगळ्या सुखसोयी मिळणं. मला असं वाटतं की आम्ही जेव्हा पहिल्यांदा म्युन्सिपॅलिटीच्या निवडणुका लढवल्या, म्हणजे नानासाहेब अगदी सेवांच्यापासून सगळ्यांनी, त्यावेळेस झोपडपट्ट्यांच्या करता नळ आणि संडास आम्ही पहिल्यांदा देण्याकरता चळवळी केल्या आणि मिळवून दिल्या. आता गंमत अशी की ज्या वेळेला तुम्ही या चळवळी करत होता हं हं
चळवळीतनं नाटकं वगैरे करणं ठीक आहे, विचारातनं लोकनाट्यातनं, पण तरी एक अभिनय नावाचं एक स्वतंत्र अंग आहे. सगळ्या चळवळीत पडलेल्या कार्यकर्त्यांना नट नाही होत आहे, नाहीतर चळवळीत खूप कार्यकर्ते असतात, ते सगळे नट होत नाहीत, गाणी म्हणत नाहीत किंवा चित्रपट नाटकात जात नाहीत. तर त्याचा जो काही भाग आहे तो मला वाटतं तुम्ही जे काय हॉलिवूडचे चित्रपट पाहतो त्याचं काय आहे का? निश्चित आहे. तुम्ही भरपूर हजारो हॉलिवूडचे चित्रपट हो, अगदी रोज म्हटलं तरी चालेल. कारण त्यावेळेला पुण्यामध्ये 3-4 थिएटर्स असे होते की त्यात इंग्लिश फिल्म असायच्या. आणि सुदैवानं माझ्या मित्राचे वडील त्या ठिकाणी मॅनेजर होते. ते आम्हाला पास द्यायचे. तो जो हॉलिवूडचा सुवर्ण पण काळ त्यातले आहे. काय काय ॲडल्ट फिल्म असायच्या. हो, ते सगळे पाहिले मी, सगळेच पाहिले. आणि मला असं वाटतं की त्या अर्थात त्यावेळेला मी 18 वर्षाच्या पुढे गेलो. हो. आणि अतिशय रोनाल्ड कोलमन सारखा माणूस, चार्लस बॉय सारखा माणूस, चार्लस लॉटे सारखा माणूस, ही सगळी मंडळी खरं म्हणजे मला इंग्रजी चित्रपटातले त्यांचे संवाद काहीही कळायचे नाहीत. इंग्रजी परिसरच नाही तुमचा. हां, काहीच नाही. आणि ते सगळं बघून चित्रपट काढायचे. म्हणजे नंतर मी काय करायचो, ते त्याच्यावरचं जे पुस्तक आहे कुठल्या कादंबरीवरून घेतला किंवा कोणीतरी त्याच्यावर काही लिहिलं असेल ते शोधून आणायचं, ते वाचायचं आणि पुन्हा त्याच चित्रपटाला जायचं. अशा पद्धतीने मी ते चित्रपट पाहिले. आणि मग या माणसांनी माझ्यातला अभिनय जागवला असं मला वाटतं की या लोकांनी मला अधिक प्रगल्भ केलं. हॉलिवूडचे क्लासिक्स पाहून अगदी. तरी पण कोणाची नावं आता जी तुम्ही 2-3 नावं घेतली तशी अजून कोणाची नाव आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला असा कायम आठवणीने संस्कार राहतो त्या अभिनयाचा? स्पेन्सर ट्रॅसी सारखा माणूस आहे, जेम्स डीन सारखा एक, त्याने 2-3च फिल्म केल्या आयुष्यामध्ये. पण मी आवर्जून तो अगदी लहान वयात त्यांनी ते फिल्म केले आहेत आणि आवर्जून मित्रांनाही दाखवले आहेत. तशी ग्रियर गार्सन, ते कॅथरीन हेबर्न, ही सगळी मंडळी खूप जवळची वाटायची. आणि त्या हॉलिवूडचं आता इतकं हे बदललंय की आता त्या आताच्या फिल्म चॅनल्सवरती, TCM चॅनल्सवरती ओल्ड हॉलिवूड क्लासिक्स लागतात त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे पुन्हा तुम्हाला त्या काळामध्ये जाणं आता या मीडियामुळे शक्य झालेलं आहे. आणि तसं आता या मीडियामध्ये तुमच्या परिसरातले की तुमच्या बरोबर काम करणारे लोक आहेत ते सगळे एका अर्थाने हॉलिवूडनी प्रभावित झाले तसं म्हणता येईल. असं काय आहे त्या हॉलिवूडमध्ये की जे तुमच्यासारख्या तुमच्याच भाषेत एका बागकाम करणाऱ्या माळ्यालाही प्रभावित करतं आणि डॉक्टर श्रीराम लागून सारख्यांनाही प्रभावित करतं? आता नेमकं मला हे सांगता येतं नाही त्यांनी कसं, पण मला असं वाटतं की अभिनय कसा करावा, अभिनय म्हणजे नेमकं काय, किंवा केवळ शब्द, काही हालचाली, काही पॉझेस, काही निव्वळ लुक्स, हावभाव, या सगळ्यांनी माणूस अधिक खऱ्या अर्थाने अभिनय करतो. तर हे त्यांनी शिकवलं. मला असं वाटतं की तसे आम्हाला स्कूल कुठल्याच नव्हता त्यावेळेला. काय फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट वगैरे असला काही प्रकार नव्हता, नाट्य शिबिरं नव्हती, काहीच नव्हती. म्हणजे मी तर असं म्हणेन की त्या तमाशातल्या लोकांनी आम्हाला हे केलं. किशा कुसगावकर नावाचा एक अफलातून तमाशातला सोंगाड्या होता. हा तमाशा चाललेला असायचा आणि हा कोपऱ्यामध्ये बसलेला असायचा. त्याचा तो खाकी कोट, खाकी पॅन्ट, टांगेवाल्यासारखा ड्रेस असायचा, आतलं ते फाटकं गंजी फ्रॉक, आणि जे काही चाललंय त्याच्यावर फक्त कॉमेंट्स करत होता. आणि त्या कॉमेंट्सवर 8-10 हजार लोक समोर बसलेले, सर्व लोकांचं लक्ष त्या तमाशातल्या हिरो हिरोईनपेक्षा त्या किशा कुसगावकर असायचं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी जेव्हा त्याच्याविषयी बोलायला तेव्हा तात्या आपले व्यंकटेश माडगुळकर म्हणले, अरे माझा सगळ्यात मोठा नट कोण असेल आवडता, तर म्हणे हा किशा कुसगावकर. हा म्हणे तमाशातला चार्ली चॅप्लिन आहे. दत्तवत तांबे असायचे. अशी मंडळी खूप, जसं आमचा वसंत अवसरीकर आहे. तर ही मंडळी, या मंडळींच्याकडून आम्ही खूप शिकलो. म्हणजे एक प्रकारे हे आपलं हॉलिवूड, स्वदेशी हॉलिवूड. तर अशा त्या हॉलिवूड पासून ते ह्या बॉलिवूड पर्यंत ज्या विश्वात वावरलेले दळूफुले, आणि पुन्हा बागकामापासून ते चित्रपट क्षेत्रापर्यंत, असा हा त्यांचा प्रवास म्हणता येणार नाही, कारण तो काही संपलेला नाही आणि तो चालूच आहे. परंतु त्यांचं मुख्य उद्दिष्ट जीवनातलं जे होतं ते नाट्यक्षेत्रात किंवा चित्रपट क्षेत्रात नव्हतं, ते समाज कसा असावा याच्याबद्दल होतं. ती त्यांची मुख्य प्रेरणा होती. मला वाटतं ती प्रेरणा
साध्य होईपर्यंत, म्हणजे ते स्वप्न साध्य होईपर्यंत ते काम करतच राहणार आहेत. तीच प्रेरणा आज समोरासमोर पाहणाऱ्या लोकांना तशाच प्रकारच्या स्फूर्ती देईल अशी त्यांना खात्री वाटते, असं त्यांनी मला सांगितलं. त्यांनी भाषणातही सांगितलं, त्यांच्या मुद्द्यातही सांगितलं. ती त्यांची अपेक्षा सफळ हो असं सांगून मी त्यांना इथे आल्याबद्दल धन्यवाद देतो. आभारी.